खरं तर अखेर रवी धंगेकर यांनी काँग्रेसला आता रामराम केलेला आहे आणि आज संध्याकाळी ते शिवसेना ठाकरे गटामध्ये आता प्रवेश करतात, शिंदे गटामध्ये प्रवेश करतात। खरं तर जुनी ठाकरे गटांची ते शिवसेनेत होते, पण आता ते नवीन शिंदे गटामध्ये प्रवेश करतात। आपल्यासोबत धंगेकर आहेत। भाऊ, काय सांगतात? आज संध्याकाळी मोठा धमाका करतात? नाही, मी संध्याकाळी सर्व कार्यकर्त्यांसह शिंदे साहेबांना भेटणार आहे आणि भेटल्यानंतर काय निर्णय होणार ते तुम्हाला 7 वाजता समजेल। तर मी मनापासून काँग्रेस पक्षाच्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आभार मानतो, कारण गेली 8-10 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं, आमदार म्हणून काम केलं आणि सर्वच नेत्यांनी ताकदीने प्रेम केलं, वडीलधाऱ्या नेत्यांनी आशीर्वाद दिले आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारीसुद्धा काँग्रेस पक्षाने दिली। आणि आज जो निर्णय घेतो तो एकदम घेतोय म्हणजे 7 वाजता निर्णय होणार आहे, पण तो एकदम छातीवर मात्र दगड ठेवून घेणार आहे। राजकारणामध्ये शेवटी कार्यकर्त्यांच्या काय गोष्टी ऐकल्या पाहिजे। माझा ज्या दिवसापासून पराभव झाला त्या दिवसापासून कार्यकर्ते काय गप बसून देत नाहीत आणि मतदार राजा बी गप बसून देत नाहीत आणि शेवटी सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर कुठेतरी राजकारणामध्ये काही लोकांबरोबर काम करावं लागतं। तर आज आम्ही 7 वाजता नाही, आता हा निर्णय घेताना तुमच्यावर काही दबाव आहे का? कारण वक्फ बोर्डाची जमीन ताईंच्या नावावर होती, मग त्यांनी तुमच्यावर दबाव आणून तुम्ही प्रवेश करताय असं काय आहे का? बघा, परत एकदा सांगतो की मी घाबरणारा कार्यकर्ता नाही आणि मी कोणाच्या दारात मला वाचवा म्हणून गेलेलं नाही, म्हणणार बी नाही। मी जर चुकीचं वागलं असेल तर मला सजा दिलीच पाहिजे आणि मी जर चुकीचं वागलो नाही तर मला सजा दिलीच नाही पाहिजे। मी चुकीचं असतो तर आत्तापर्यंत कधीच ग बसलो असतो। माझं प्रत्येक तुम्ही मला की मी चुकीचं वागलो नाही, चुकीचं वागणार बी नाही आणि जर माझं चुकीचं जर असेल तर मला आजही मी माझी तयारी, माझी सजा भोगायला तयार आहे। पण मी जागा 4 मालकांकडनं घेतली, मी 5वा मालक आहे आणि 5वा मालक असताना मी कोर्टाचा निकाल ज्या प्रॉपर्टीत आला, कोर्टाने लिलाव केला, त्या कोर्टाच्या लिलावातून ती जागा घेतली आणि मला रेरा आहे, त्याच्यामध्ये नॅशनल बँकेचं लोन आहे आणि एवढं असताना मला माझे सगळे पेपर रेडी आहेत आणि जर माझं जर क्लिअर नसतं तर आत्तापर्यंत मला कधीच लोकसभेच्या निवडणुकीतच जेलला पाठवलं असतं। आणि ज्या पद्धतीनं माझ्यावर सत्तेचं माझ्यावर हुकुमशाही पद्धतीने काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचंही मी राजकारणात कधी लढणारा कार्यकर्ता आहे। पण एकनाथ शिंदे साहेबांनी गेली कित्येक वर्षी कामानिमित्ताने भेटतो आणि पूर्वी आम्ही शिवसेनेत होतो, त्यामुळे काय नवीन माझे त्यांचे संबंध नाही। पण मग शिक्षण मंडळाची भरती असेल, आता घाण भत्त्याचा विषय असेल, ह्या सगळ्या कामाला ते नगर विकास खातं त्यांच्याकडे येणं जाणं त्यांच्याकडे चालू आहे। त्यांनी त्यावेळेला मी कुठल्या पक्षाचं न बघता त्यांनी कामं केली, त्यामुळे त्यांची एक जवळकी वाढली। उदय सामंत होते, बाकीचे सगळ्यांचे, कारण नेहमी एकत्र पूर्वी काम केलं असल्यामुळे एकमेकाचं येणं जाणं आहे, कौटुंबिक संबंध बी आहेत। राजकारणात टीका टिप्पणी होती, घर असं घरात टीका टिप्पणी होती, पण पुणेकरांचा मी बांधिले, महाराष्ट्राच्या जनतेचा बांधिले आणि ज्या वेळेला त्यांच्यावर काय चुकीच्या पद्धतीने तर सत्तेत जाऊन सत्तेवर आवाज उठू शकत नाही, उठू शकतात। हा गैरसमज आहे की सत्तेत जाऊन आपण चुकीच्या पद्धतीला पाठिंबा नाही देणार। शेवटी समाजाची बांधिलकी, जनतेची बांधिलकी आणि जिथं चुकतो तिथं बोट दाखवायची आपली तयारी आणि हे कायम त्यांनाही माहिती आहे की हे काय हे गप असणारा माणूस नाही। काँग्रेस पक्षाचे काही वरिष्ठांसोबत काय बोलणं झालं का? कारण काँग्रेस पक्षाने तुम्हाला बरंच काय दिलं। काँग्रेस पक्षाचे मी पहिल्यांदा आभार मानले सर्वांशीच, दिल्लीपासून तर पार गल्लीपर्यंत जेवढे कार्यकर्ते ज्यांनी आपल्याला ताकद दिली, प्रेम दिलं, त्यांच्या मनापासून आभार मानतो। मग पक्ष सोडताना दुःख वाटतंय? अजून कुठं सोडला, 7 वाजता निर्णय होणार आहे। नाही, मग आता तर बघा, आता तुम्ही एकनाथ शिंदेसारखा पण लुक केलाय, कपाळाला मी गण कायम लावतो, गण माझ्या डोक्याला कायम असतो आणि त्याला काय कपडे काय नवीन घातलेत का, आज शिवलेत का, जुने कपडे माझे। पण आता एकूणच तुमचे भगवा टेटस, भगवा कपाळाला भगवे माझे, तुम्ही मला हे बघत नाही। मी काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा अयोध्येत जेव्हा राम मंदिराचे भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं, मी मोठे कार्यक्रम, माझ्यावर टीका झाली, पण मी शेवटी माझ्या धर्माचा मला अभिमान आहे, पण समोरच्या धर्माचा आनंद करणं हा माझ्या धर्मात लिहिलंच नाही, कुठं संस्कृतीतच नाही माझ्या।
बरं, आता शेवटचा प्रश्न. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं होतं, त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलाय का? आज संध्याकाळी त्यांनाच घेऊन चाललोय, त्यामुळे तेच निर्णय घेते ना आता समोरासमोर. काय जबाबदारी मिळते मोठी, कारण आता निवडणूक आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला लढून घ्यावं लागतं, रडून काय मिळत नाही. आणि शेवटी मार्केटमध्ये जे चाललं त्यांना माहिती असतं कोणाला काय द्यायचं नाही द्यायचं. आणि उद्या नाही दिलं तरी आपण शेवटी जनतेची बांधिलकी, जनतेच्या कामापर्यंत जरी कामं झाली तरी माझा तो काय आता भाग उरत नाही. कारण 30-35 वर्ष मी कायम नगरसेवक आमदार राहिलेलो आहे आणि आता काय मी नगरसेवक पद लढणार आहे तर नाहीच. आणि ह्याच्या पुढं भविष्यामध्ये लढायचं तर आता शेवटी आपल्या मागणं येणारे अनेक कार्यकर्ते असतात, त्यामुळं आपल्याला त्यांच्या आड कधी न येता त्यांनाही लढू द्या. आता शिंदे साहेबांनी काय जबाबदारी देतो अशी मोठी अशी काय चर्चा झाली? नाही ना, अशी काय चर्चा तुमच्या माध्यमातून सांगतो, अशी काय चर्चा झाली नाही. आपल्याला फक्त त्यांनी बोलवले. आज 7 वाजता जो काय निर्णय व्हायचा तो होणार आहे आणि 7 वाजता जो निर्णय होईल तो तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि आत्ता मी भेटायला चाललो, लपून चाललो नाही, ओपनमध्ये चाललो आणि तुम्हाला सांगूनच चाललो. पण मागील काही दिवसांमध्ये आपण रवी धंगेकर यांची भूमिका पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर, विरोधकांवर टीका करताना पाहिली. आता सत्तेत आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेल ना. ती तुम्हाला तो जिथं जिथं चुकीचं दिसेल तिथं कार्यकर्ता म्हणून धंगेकर त्या जागेवर हजर असेल. पुण्याचे अनेक प्रश्न आहेत, निवडणुका येतात, मग ह्या ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्यांच्यावर टीका करणार किंवा तुम्हाला पुणेकरांचा मी बांधिलकी आणि पुणेकरची बांधिलकी मानणारे मी कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला काय अडचणी असतील तेव्हा तुम्हाला माझा चेहरा दिसेल. नक्कीच हे होते रवी धंगेकर यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि आज संध्याकाळी 7 वाजता ते आपली आणखीन जी ठाम भूमिका आहे ती स्पष्ट करते. कॅमेरामन विकी कांबळेसह निलेश करमर, झी मीडिया, पुणे.